ऑक्टोबर 1869 मध्ये गुजरात मधील पोरबंदर येथे एक बालक जन्माला आला। ते बालक पुढे फक्त गुजरातचा न राहता संपूर्ण भारताचे आणि आज तर ते विश्व मानव असे बनलेले आहेत आणि त्यांचं नाव आहे भारताचे राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधीजी। गांधींचा जन्म गुजरात मधला। त्यांचे वडील त्या पोरबंदर संस्थानाचा जो राजा होता त्याचे दिवाण होते। परिस्थिती तशी बघायला गेलं तर चांगली होती। गांधीजींचं जीवन हे अद्भुत अशा घटनांनी घडलेले। त्यांच्या हयातीत आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्याबद्दल अनेक किस्से आजही दंतकथेसारखे लोक चावून चगळतात। त्यात किती खरे किती खोटे याची इतिहासाला कल्पना नाहीये। परंतु गांधीजींचं जीवन हे एका अद्भुत घटनांनी घडलेलं होतं। गांधीजी एक अजब रसायन असं म्हणलं तरी चालेल। नेहरूंनी त्यांचं असं वर्णन केलेलं आहे, गांधीजी म्हणजे राजकारणातली संत आणि संतांमधले राजकारणी होते। लहानपणीचं गांधीजींचं चरित्र वाचल्यावर तुमच्या असं लक्षात येईल की गांधीजी आपल्या काही मित्रांसह चक्क मांस भक्षण करत होते, कारण त्यांच्या घरात मांस चालत नव्हतं। मांस भक्षण प्रसंगी विडी काढी पण ते ओढत होते। एकंदरीत या सगळ्यांचा त्यांच्यावर मनावर परिणाम झाला आणि ही जी काही त्यांच्याकडून झालेली चूक आहे ती त्यांनी आपल्या वडिलांना एक पत्र लिहिलं आणि त्यांच्या पुढ्यात ते ठेवलं आणि मार देतील आपल्याला वडील म्हणून उभे राहिले। तेव्हा त्यांच्या वडिलांनी सांगितलं की तू जे काही खरं बोललास इथेच तुझी शिक्षा संपली आणि हेतूनच सत्याग्रहाच्या त्यांच्या तत्वांचा उदय झाला की आपण जर सत्य प्रामाणिकपणे कबूल केलं आणि जे आपल्याला पाहिजे ते मिळू शकतं। पुढे तुम्हाला सांगतो, गांधीजी असं 2-5 मिनिटात सांगणारं व्यक्तिमत्व नाही। हिमालयाची उंची एखाद्या फुटपट्टीने मोजणं शक्य नाही तसं महात्मा गांधींचं आहे। आपण गांधीजींचं अगदी धावता आढावा पटकन घेऊ। वकील झाले गांधीजी, पण त्यांची वकिली चालत नव्हती। या सुमारास आफ्रिकेमध्ये एका गृहस्थाला युरोपियनच्या विरोधात एक खटला चालवण्याची स्वस्तातला वकील पाहिजे होता, म्हणून त्यांनी गांधीजींची निवड केली। गांधीजी आफ्रिकेत गेले काय तिथे 15हून अधिक वर्ष राहिले। बघा, केवळ कशासाठी गेले? 2 पैसे कमवण्यासाठी। पण तिथे जे काही भारतीयांवर अन्याय होत होता तो अन्याय त्यांनी कशा पद्धतीने मोडला याच्यासाठी गांधी हा चित्रपट तुम्ही नक्की पहा। गांधीजी भारतात आले। भारतात आल्यावरती गोपाळकृष्ण गोखलेंना त्यांनी गुरु मानलेलं होतं। ते काय आजच्यासारखे राजकारणी नव्हते की लगेच त्यांच्या नावाचे 40-50 फुटी बॅनर लावा आणि लगेच राजकारणात उभे राहा। गोपाळकृष्ण गोखलेंनी सांगितलं की आधी काय करा, 1 वर्षभर अख्खा भारत फिरा, म्हणजे भारत काय ते समजेल। फिरोज शाह मेहता ज्यांना मुंबईचा सिंह म्हणत होते त्यांनी खोचक अशी प्रतिक्रिया दिली, भारत म्हणजे काही आफ्रिका नाहीये, त्यामुळे नीट अभ्यास करा आणि मग राजकारणात या। आणि गांधीजींनी खरंच 1 वर्ष अख्खा भारत फिरले। त्यानंतर त्यांनी बिहार, चंपारण्य आणि अहमदाबादच्या गिरणी कामगारांचा लढा सत्याग्रहाच्या तंत्राने सोडवण्यावर दस्तूर खुद्द लोकमान्य टिळकही, ज्यांचं नेतृत्व त्या काळात अखिल भारतीय पातळीवर होतं, ते सुद्धा गांधीजींच्या सत्याग्रहाच्या तत्वाकडे आकृष्ट झाले। 1 ऑगस्ट 1920 या दिवशी लोकमान्य टिळकांचं निधन झालं आणि त्याच दिवशी महात्मा गांधींच्या रूपाने एक नवा नेता आपल्या देशाला मिळाला। गांधींच्या जीवनात 3 महत्वाचे असे टप्पे येतात। त्यात पहिलं 1 ऑगस्ट 1920 या दिवशी गांधीजींनी असहकार चळवळीची घोषणा केली आणि साऱ्या भारतात त्याचे पडसाद असे उमटले की गांधीजींनी ती चळवळ जर स्थगित केली नसती तर आम्ही पकडलेले कैदी कुठे ठेवायचे स्वातंत्र्य सेनानी, हा आम्हाला प्रश्न पडला होता, असं खुद्द इंग्रजांनी दिलं। त्यानंतर 1929 रोजी त्यांनी सविनय कायदेभंगाची घोषणा केली आणि सर्व भारतीयांना कायदे मोडायला सांगितले त्यांनी। आणि पुढे 1942 ला आपल्याला माहितीच आहे, इंग्रजांनी सांगितलं बस, आता माझी इच्छा आहे की या देशात इंग्रजांनी या क्षणी येथून चालते व्हावे, त्यांनी इथे थांबूच नाही आणि म्हणून चले जावची घोषणा केली आणि या चले जावच्या घोषणेने तर इंग्रज सरकारचं कंबळच मोडलं। आहा म्हणता ही चळवळ अख्ख्या देशभर पसरली। महात्मा गांधीजी अटक होते तरी चळवळ थांबली नाही आणि म्हणून विन्स्टन चर्चिलने सुद्धा नमूद केलं, मी 1942च्या त्या दिनविशेष मध्ये सांगितलं की चले जावच्या घोषणेने आणि 1942च्या चळवळीने ब्रिटिश साम्राज्याचं कंबरडं मोडलं। असे हे महात्मा गांधीजी यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले। त्यांचे एक स्वतःचे